नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची। एल.एम. पाटील तुळजाभवानी उद्योग समूहाचा आधारवड। खटाव तालुक्यातील शेनवडी येथील एल.एम. तथा लक्ष्मण मारुती पाटील यांचा सोमवार 11 रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या कर्तबगारीवर मुंबईसारख्या मायानगरीमध्ये अस्तित्व निर्माण करणाऱ्या ह्या कर्तबगार व्यक्तिमत्वाबद्दल गिरणी कामगार व सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय मारुती पाटील यांच्या घरात एल.एम. पाटील यांचा जन्म झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण शेनवडी येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण म्हासुर येथील श्रीराम विद्यालयात झाले। 1979-70 मध्ये जुनी मेट्रिक झाल्यानंतर कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात 1975-76 मध्ये बी.कॉमची त्यांनी पदवी घेतली। त्यानंतर माटुंगा येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये 1977 ते 1981 या कालावधीत कायद्याची पदवी घेतली। त्यानंतर मुंबई जिल्हा बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावर नोकरी मिळाली। विविध शाखेमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी, विविध शाखा प्रमुख पदावर चांगले काम केल्यानंतर 2004 मध्ये बँकेचे मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। ही जबाबदारी पार पाडून 2009 मध्ये ते निवृत्त झाले। दरम्यान 1972 मधील कॉलेज जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती। माजी आमदार स्वर्गीय केशवराव पाटील यांच्या समवेत त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी काम केले होते। त्या काळात दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून परिस्थितीतील अनेक गावात नवीन रस्ते, पाझर तलाव आदी कामे सुरू व्हावीत या मागणीसाठी प्रयत्न केले होते। मुंबई येथे बँकेची नोकरी करत असतानाच केशवराव पाटील व पत्रकार वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुका जनसेवा मंडळाची स्थापना केली। त्या माध्यमातून लोकांना एकत्र करून 1977 साली मुंबई शहरात खटाव तालुका कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली। बँकेच्या स्थापनेपासून सक्रिय सहभाग घेऊन भारतातील शेकडो तरुणांना स्वतःच्या पायावर उभे केले। त्यांनी 1978 ते 2015 पर्यंत बँकेचे सेक्रेटरी उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली। बोरीवली मतदारसंघाचे तत्कालीन आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत असताना विविध जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पडल्या। मुंबई शहर व तालुक्यासाठी काम करत असताना त्यांनी स्वतःच्या गावाकडे कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही। 1999 मध्ये बंधू सी.एम. पाटील यांच्या सहकार्याने तुळजाभवानी शिक्षण संस्था स्थापन करून ज्ञानेश्वर विद्यालय सुरू केले। आज या शाळेत शेकडो विद्यार्थी शिकत आहेत। त्याचबरोबर तुळजाभवानी मजूर संस्था, तुळजाभवानी ग्रामीण पतसंस्था, तुळजाभवानी कन्स्ट्रक्शन व इतर सामाजिक कामासाठी मंत्रालय स्तरावर लागेल ती मदत तसेच प्रसंगी पदरमोडही करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही। वयोमर्यादेची तमा न बाळगता ते आजही तरुणाला लाजवेल असं काम करत असून गावातील शेतकऱ्यांचे पाणी व इतर समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात। अशा कर्तबगार व्यक्तिमत्वास परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे ही अमृत महोत्सवी वाढदिनी विनम्र प्रार्थना। शब्दांकन सागर पाटील। आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।